नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी.कॉम 3च्या या 2021च्या या वर्षामध्ये मी महाविद्यालयाच्या वतीनं आपणा सर्वांचं स्वागत करतो। खरं वास्तविक सेमिस्टर 4ची परीक्षा न होतासुद्धा आपण कॅरी फॉरवर्ड या UGC आणि विद्यापीठाच्या नियमानुसार आपण तिसऱ्या वर्षामध्ये प्रवेश करीत आहात। मी प्रथमतः तुमचं स्वागत करतो आणि आपण जे मागच्या वर्षी सेकंड इयरला तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलेलं होतं की तुम्ही बी.कॉम सेकंडला आला म्हणजे आपण जसं एखादी नदी ओलांडत असतो त्यावेळेला नदीच्या पात्राच्या मध्ये येतो, त्यावेळेला हे सेकंड इयरचं वर्ष म्हणजे नदीच्या पात्रामध्ये असण्यासारखं असतं असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं। तर आता तुम्ही ते मधला भाग पार करून आता तुम्ही किनाऱ्याला पोचणार आहात, त्यासाठीचं हे शेवटचं वर्ष आहे। अर्थात या ठिकाणी चौथे सेमिस्टर तुम्ही न देता म्हणजे थोडंसं न पोहतासुद्धा किनाऱ्याकडे चाललेलं आहात हे लक्षात घेण्यास हरकत नाही। तर आपण सुरुवातीला या तिसऱ्या वर्षामध्ये तुम्हाला जे 6 विषय आहेत त्या विषयाची थोडक्यात माहिती घेऊया। आत्तापर्यंत 2 दिवसामध्ये जी लेक्चर झाली त्याच्यावरून आपल्याला थोडेसे काही विषय समजले असतील, परंतु थोडंसं डिटेल या ठिकाणी समजावून घेणं आवश्यक आहे। तर तुम्हाला बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क म्हणजे BRF म्हणजे ज्याला तुम्ही लॉ असं म्हणू शकता, तो एक विषय म्हणजे आपल्या कॉमर्सच्या विषयाच्या संदर्भात असणारे जे कायदे आहेत त्या कायद्यांचा आपल्याला अभ्यास या विषयाच्या अंतर्गत आहे। त्यानंतर दुसरा विषय जो आपल्याला FY पासून इकॉनॉमिक्स हा विषय आपल्याला होता, तर तो या ठिकाणी थोडंसं नाव त्याचं वर्ल्ड इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट असं आहे, तर तो इकॉनॉमिक्स या वर्ल्ड इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट या नावाने आपल्याला दुसरा विषय आहे। तिसरा विषय जो तुम्हाला आता जोशी सरांनी सुरू केलेला आहे तो कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट हा सहकाराचा विकास म्हणून आहे। आणि तिसरा विषय जो आज आपण घेणार आहोत तो MMP शॉर्ट फॉर्ममध्ये आपण म्हणतो, तो मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस हा विषय आहे। त्यानंतर हे 4 कंपल्सरी विषय झाल्यानंतर आपणास 2 जे पेपर राहतात, 2 जे विषय राहतात त्याच्यासाठी 2 ऑप्शन आपल्यासमोर आहेत। एक आहे ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी, त्याचे 2 पेपर असणार आहेत, किंवा म्हणजे ज्यांना फर्स्ट इयर आणि सेकंड इयरमध्ये अकाउंटन्सीमध्ये चांगले मार्क्स आहेत, अकाउंटन्सी चांगला विषय समजलेला आहे, त्यांच्यासाठी हा ॲडव्हान्स अकाउंटन्सी हा विषय आहे। आणि थोडेसे ज्यांना कमी मार्क्स पडलेले आहेत किंवा ज्यांचा अकाउंटन्सी विषय गेला आहे त्यांना मराठीमधून बँकिंगसारखा एक ऑप्शन आपण दिलेला आहे। तुम्ही या 2 ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडायचं, एक आयदर अकाउंटन्सी और बँकिंग, आणि त्याचे 2 पेपर तुम्हाला असे एकूण 6 पेपर तुम्हाला असणार आहेत। आपण जे कंपल्सरी 4 सांगितले ते BRF वर्ल्ड इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, त्यानंतर कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट आणि MMP, आणि त्यानंतर अकाउंटन्सीचे 2 पेपर किंवा बँकिंगचे 2 पेपर, असे तुम्हाला एकूण 6 विषय या ठिकाणी असणार आहेत। तर पुन्हा एकदा या B.कॉम 3च्या वर्गामध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि आपल्या मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसच्या सिलेबसकडं तुम्हाला घेऊन जातो। तर हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम यावर्षीपासून नव्याने इंट्रोड्यूस झालेला आहे आणि आपण फर्स्ट इयरपासून सेकंड इयर असेल किंवा थर्ड इयर असेल तर नवीन अभ्यासक्रमालाच सामोरे जातात। तसं पाहिलं तर एक अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण नवनवीन जे काही बदल अभ्यासक्रमामध्ये आहेत ते तुम्हाला या निमित्तानं अभ्यास करावयास मिळतात। तर थोडंसं आपल्या या जो विषय आहे त्याच्या टायटलच्या संदर्भात थोडीशी चर्चा करूया आणि मग फर्स्ट युनिटकडे आपण वळूया। तर याच्यामध्ये इंट्रोडक्शन अबाउट सब्जेक्ट टायटल याच्यामध्ये 3 शब्द आहेत, एक आहे मॉडर्न, दुसरा आहे मॅनेजमेंट आणि तिसरा आहे प्रॅक्टिसेस। मॉडर्न म्हणजे ज्या अतिशय अलीकडच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनाला आपण या ठिकाणी आधुनिक असं म्हणू शकतो। त्यानंतर मॅनेजमेंट हा शब्द आपल्याला माहिती आहे, B.कॉम फर्स्टला आपण प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट म्हणून
प्राथमिक अवस्थेत बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर प्रॅक्टिसेस म्हणजे या ठिकाणी सराव ॲक्च्युली त्याचा अर्थ होतो, परंतु या ठिकाणी आपण पद्धती असं घेतो. म्हणून मराठीमध्ये या विषयाला आधुनिक व्यवस्थापन पद्धती असं म्हटलेलं आहे. आता खाली एक्झाम्पल्स हा शब्द लिहिलेला आहे. एक्झाम्पल्स म्हणजे या ठिकाणी आधुनिक व्यवस्थापनाची जी काही सराव आहेत किंवा पद्धती आहेत याची भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला जगभर पाहायला मिळतात. आणि त्यातील काही एक्झाम्पल्स म्हणजे त्यातील काही कन्सेप्ट आपण या ठिकाणी अभ्यासाला घेणार आहोत, म्हणून त्या ठिकाणी मी एक्झाम्पल असा शब्द दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जो काही विषय आहे त्या विषयाच्या नावाच्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती झालेली असेल. त्यानंतर आपण पहिल्या युनिटकडे जाऊया. पहिलं जे युनिट आहे ते कॉन्ट्रीब्युशन टू मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, म्हणजे आपल्या ह्या आधुनिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये जे विविध व्यवस्थापन तज्ज्ञांनी योगदान दिलेलं आहे ते कॉन्ट्रीब्युशन याचा अर्थ आपण या ठिकाणी योगदान असं घेतो. तर आपल्या आधुनिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये जे योगदान दिलेलं आहे, आता या ठिकाणी भरपूर लोकांनी योगदान दिलेलं आहे. आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं किंबहुना BCom फर्स्टमध्ये मी तुम्हाला सातत्यानं असं म्हणत होतो की मॅनेजमेंटचा जो काही अभ्यास आहे किंवा मॅनेजमेंटमध्ये जे संशोधन आहेत किंवा जे व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत हे बरेचसे म्हणा सर्वच्या सर्व जे व्यवस्थापन तज्ज्ञ जे तुम्हाला BCom फर्स्टमध्ये अभ्यासाला होते त्याच्यामध्ये एकाही भारतीयाचं नाव होतं, हे सगळे परदेशी होते. म्हणून आपण या ठिकाणी हे सिलेबस तयार करण्याच्या या कमिटीमध्ये आपण असल्यामुळं थोडंसं आग्रहानं मी असं त्या ठिकाणी मांडलेलं होतं की आपण इतक्या वर्ष परदेशी व्यवस्थापन विचारवंतांचा अभ्यास करतोय, तर भारतीय व्यवस्थापन विचारवंतांचा अभ्यास आपण का करायचा नाही. कारण याच्यासाठी थोडंसं एक एक्सप्लेनेशन देत असताना मी एक गोष्ट त्या ठिकाणी मांडलेली होती, आणि ती म्हणजे की जे काही मॅनेजमेंट थिंकर असतात त्या मॅनेजमेंट थिंकर्स जे टॉप मॅनेजमेंट थिंकर्स असतात त्याच्यामधल्या पहिल्या टॉप मॅनेजमेंट थिंकरची यादी फोर्ब्स किंवा टाइम्स जे काही मॅगझिन्स आहेत ते दरवर्षी प्रसिद्ध करत असतात. आणि या 50 टॉप मॅनेजमेंट थिंकर्समध्ये 5 ते 6 भारतीय व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशनसुद्धा त्या ठिकाणी जगानं मान्य केलेलं आहे. तर यापैकी काही लोक आपण या ठिकाणी अभ्यासाला घेऊ शकतो. म्हणून हे ज्या वेळेला मी थोडंसं त्याला जस्टिफिकेशन दिलं त्यावेळेला कमिटीच्या इतर सदस्यांनी ते मान्य केलं, आणि म्हणून आपल्याला पहिल्या युनिटमध्ये त्यापैकी दोघांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला असलेला पाहायला मिळतो. आता थोडंसं याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट हा जो पहिला भाग आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे, त्याच्यामध्ये मॉडर्न मॅनेजमेंट, आत्ताच मी तुम्हाला मॉडर्न म्हणजे आधुनिक असं म्हटलं, परंतु या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात घेणं आवश्यक आहे की आपण फर्स्ट इयरला पीटर ड्रकर मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह ही त्यांची संकल्पना अभ्यासलेली होती. आणि मी त्यावेळेला असं तुम्हाला सांगितलेलं होतं की त्याने 1950मध्ये द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट हा ग्रंथ लिहिलेला आहे, आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्या संकल्पना आजही तितक्याच म्हणजे नवीन अशा वाटणाऱ्या आहेत, आणि सर्व व्यवसाय त्या संकल्पना वापरताना आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्या आजही आधुनिक समजल्या जातात. आता तुम्ही म्हणाल की मग 1950 पासून आज 2020 म्हणजे 70 वर्षातल्या संकल्पना आधुनिक व्यवस्थापन पद्धती म्हणून अभ्यासायच्या का? तर मुळीच नाही. पण त्या काळामध्ये ज्या संकल्पना निर्माण झाल्या आणि त्या 70 वर्षानंतर सुद्धा आज अभ्यासल्या जातात, त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणावरती बहुराष्ट्रीय कंपन्या वापर करतात, त्या संकल्पना आपण आधुनिक संकल्पना म्हणून अर्थात काळाच्या ओघामध्ये त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत, ते चेंजेस आपण या ठिकाणी निश्चितपणे अभ्यासाला घेणार आहोत. तर यापैकी आपण पीटर ड्रकरांचा या ठिकाणी उल्लेख केला. त्यानंतर जगभरांचा आपण जर आधुनिक व्यवस्थापन पद्धतीचा विचार केला तर आता भारतासारख्या विकसनशील देशातील व्यवस्थापन तज्ज्ञांचाही टॉप मॅनेजमेंट थिंकर्समध्ये समावेश होतोय. म्हणून भारतासारख्या देशामध्ये सुद्धा व्यवस्थापनाचे काही सिद्धांत, काही तत्त्वे, काही या ठिकाणी सिद्धांत
उदयास येत आहेत किंवा प्रसिद्ध होत आहेत त्याचाही आपण या ठिकाणी अभ्यास करतोय. तर पहिले जे कॉन्ट्रीब्युटर आहेत ते आहेत विजय गोविंद राजन. अर्थात हे सध्या अमेरिकेत जरी स्थायिक असतील तर ते वंशाने भारतीय आहेत, त्यामुळं आपण भारतीय म्हणूनच त्यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यांच्या 2 महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्यास आहे. त्यापैकी एक आहे 3 बॉक्स सोल्युशन. आता ज्यावेळेला आपण एखादी समस्या सोडवत असतो किंवा एखादं कार्याचं नियोजन करत असतो त्यावेळेला आपल्याला अनेक संकट किंवा अडचणींना सामना करावा लागतो. तर त्या अडचणीचा सामना कशा पद्धतीनं करायचा त्याच्यासाठी यांनी हे 3 बॉक्स सोल्युशन ही संकल्पना मांडलेली आहे. आपण ज्या वेळेला या टॉपिकचा सविस्तर अभ्यास करू त्यावेळेला आपण सविस्तरपणे ही संकल्पना लक्षात घेऊ. त्यानंतर दुसरी एक अतिशय महत्त्वाची रिव्हर्स इनोव्हेशन नावाची जी संकल्पना आहे त्या संदर्भात सुद्धा विजय गोविंदराजन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वर्णन आणि विश्लेषण केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आता हे रिव्हर्स इनोव्हेशन, आपल्याला इनोव्हेशन माहिती आहे. मागच्या वर्षी आपण जोसेफ शुम्पेटर यांचा एपीमध्ये नवनिर्मितीचा सिद्धांत अभ्यासला. त्यांनी 5 मार्गांनी नवनिर्मिती होत असं म्हटलं. आता फक्त या ठिकाणी आजच्या या सिलेबस समजून देताना मी तुम्हाला एवढंच सांगेन, हे रिव्हर्स इनोव्हेशन काय आहे. तर आपण बघतो की इनोव्हेशन हे सर्वसाधारणपणे विकसित देशामध्ये होतं. म्हणजे नवनिर्मिती संशोधनाचं कार्य आहे हे अतिशय मोठ्या प्रमाणावरती विकसित देशामध्ये होतं. मग अमेरिका असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, जपान असेल, हे विकसित देश आहेत. या ठिकाणी इनोव्हेशन होतं. आणि मग आपल्या भारतासारख्या विकसनशील देश असेल, अविकसित देश असेल, अगदी मागास देश असेल, त्या संशोधनाचं टप्प्याटप्प्याने काही वर्षांनंतर त्याचा वापर हे बाकीचे देश करायला लागतात. म्हणजे विकसित देशामध्ये संशोधन होतं आणि अविकसित देशाकडे ते पाठवलं जातं. त्याच्यासाठी बराच कालावधी जातो. परंतु आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की भारतासारखा विकसनशील देश असेल, अगदी बांगलादेशसारखा देश असेल किंवा विकसित एखादं आफ्रिका खंडातलं राष्ट्र असेल, या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणामध्ये नवनिर्मिती होते. आणि ती नवनिर्मिती झालेली आहे त्याच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा तयार करून त्या विकसित राष्ट्राकडे पाठवल्या जातात. विकसित राष्ट्र ते स्वीकारतात, त्याचा वापर करतात, त्यांना त्याचं महत्त्व वाटतं. म्हणजे पूर्वी आपण पाहिलं की विकसित देशामध्ये संशोधन व्हायचं आणि ते अविकसित देशाकडे पाठवलं जायचं. परंतु आता अविकसित देशामध्ये किंवा विकसनशील देशामध्ये भारतासारख्या संशोधन होतं आहे आणि ते विकसित राष्ट्र त्याचा वापर करत आहेत. म्हणजे आता इनोव्हेशनची ही प्रोसेस रिव्हर्स झाली, म्हणून त्याला रिव्हर्स इनोव्हेशन असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या हे निश्चितपणे लक्षात आलं असेल. आणि ही संकल्पना आपण ज्यावेळेला आपण अभ्यास करणार आहोत त्यावेळेला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने लक्षात घेऊ. दुसरे जे आहे ते CK प्रल्हाद, हे नावावरून तर आता आपल्याला भारतीय वाटतात, वरती सुद्धा विजय नाव आहे, हे सुद्धा भारतीय वाटतं. तसंच CK प्रल्हाद हे सुद्धा भारतीय आहेत. आता पूर्वीच्या सिलेबसमध्ये सुद्धा CK प्रल्हादांचा अभ्यास होता, परंतु त्यांची जी कन्सेप्ट त्या ठिकाणी अभ्यासाला होती, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे अभ्यासाला होतं, त्यांचं संशोधन जे अभ्यासाला होतं ते कोअर कॉम्पिटन्सी, मूलभूत सक्षमता म्हणून जुन्या सिलेबसमध्ये अभ्यासाला होतं. आता या नवीन सिलेबसमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांची जी अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे आणि ती आपल्याला फार लक्षात येईल मोठ्या प्रमाणावरती, ती फॉर्च्यून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड म्हणून आहे. आता हे बॉटम ऑफ द पिरॅमिड म्हणजे काय, तर आपल्याकडची तुम्हाला दारिद्र्य रेषा माहिती आहे. हे आर्थिक स्तरावरती अवलंबून असणारी संकल्पना आहे. तुम्हाला हे लक्षात येऊ शकतं की विकसित राष्ट्रामध्ये ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या असतात त्या ज्या वस्तू आणि सेवा तयार करतात त्या मेजॉरिटी श्रीमंत आणि गर्भश्रीमंत आणि मध्यमवर्गीयसाठी लोकांच्यासाठी करतात. परंतु गरीब लोक असतात की त्यांनासुद्धा ह्या काही ज्या श्रीमंतासाठी वस्तू असतात त्या वस्तू वापरावं असं वाटत असतं. त्यांनाही जीवन असतं, त्यांचंही आयुष्य असतं, त्यांच्याही काही गरजा असतात, अपेक्षा असतात, इच्छा असतात, आकांक्षा असतात, त्यांनाही अशा वस्तू वापराव्या असं वाटत असतं. परंतु त्यांची तेवढी आर्थिक क्षमता असत नाही, आर्थिक ताकद असत नाही. आपल्याकडे जर आपण BPL बिलो पॉवर्टी लाईन असं म्हणतो, दारिद्र्य रेषेखाली, तर CK प्रल्हाद ह्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना असं आव्हान करतात, त्यांना असं ठणकावून सांगतात
तुम्ही किती वर्ष ह्या श्रीमंतासाठीच वस्तू तयार करणार आणि त्याच्यातूनच नफा मिळणार. पण एक जगाचा मोठा असा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारा असा मोठा घटक आहे की त्यांच्यासाठी तुम्ही काही वस्तू किंवा सेवा तयार करणार आहात की नाही, त्यांचा ग्राहक म्हणून तुम्ही काही कधी विचार करणार आहात का नाही, असं सिक्के प्रल्हाद त्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना दरडावून विचारतात. आणि त्यांना या अशा कारण ते अनेक मोठ्या कंपन्यांच्यामध्ये सल्लागार म्हणून काम करत होते. त्यावेळेला त्याला सल्ला देत असताना त्यांनी हेच त्यांना सातत्यानं सांगत आलेले आहेत. आणि त्यांचं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आज जे तुम्ही शॅम्पूचे सॅचेट वापरतायत किंवा कॉफीचे 1-1 रुपयाचे सॅचेट वापरतायत, तर ही अशी लहान लहान पॅकिंगमध्ये सॅचेट तयार करावी अशी पहिली जगामध्ये संकल्पना कोणी मांडली असेल तर ती मला वाटते की सी.के. प्रल्हाद यांनी मांडलेली आहे. त्यामुळं त्यांनी हे आव्हान केलेलं आहे, हे बहुराष्ट्रीय कंपन्यांना निश्चितपणे विचारात पाडल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याच्या आधारे त्यांनी एक मोठा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे द फॉर्च्यून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड. ॲक्च्युली ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना त्या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. त्या पुस्तकाचं हे नाव आहे. तर ह्या पुस्तकामध्ये ही जे आत्ता मी जे काय तुम्हाला माहिती सांगितली त्या संदर्भातले संपूर्ण डिटेल्स आहेत, आपल्याला ते या ठिकाणी थोडक्यात अभ्यासाला घ्यायचं आहे. त्यानंतर मागच्या वर्षीच आपण ज्या अभ्यासाला होते, परंतु मगाशी मी जो उल्लेख केला की टॉप मॅनेजमेंट थिंकर्स, तर गेल्या कित्येक वर्षापासून सातत्यानं ह्याच्या टॉप मॅनेजमेंट थिंकरच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर असलेले हे मायकल पोर्टर आहेत. म्हणून आपण त्यांचा अभ्यास पुढे कंटिन्यू केलेला आहे आणि तो आहे कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस. आपण विद्यार्थी मित्रांनो की स्पर्धा म्हटलं की आपण घाबरतो आणि स्पर्धा आपल्या उद्योगाला नको, आपला स्पर्धक कोणी नसावा असं आपल्याला वाटत असतं. परंतु मायकल पोर्टरने ही जी संकल्पना मांडलेली आहे याच्यामध्ये जसं रिव्हर्स इनोव्हेशन तुम्ही लक्षात घेतलं तसं हे सुद्धा एक रिव्हर्सच आहे की स्पर्धा म्हणून घाबरून जायचं नाही, तर स्पर्धा सगळ्याच्या अगोदर म्हणजे स्पर्धकाच्या अगोदर लक्षात घ्यायची आहे आणि त्याचे बेनिफिट्स घ्यायचे. म्हणून त्याला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्पर्धेचे फायदे स्पर्धकाला माहिती होण्याच्या अगोदर आपण उठवायचे आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी त्यासाठी 3 कन्सेप्ट या ठिकाणी मांडलेले आहेत. कॉस्ट लीडरशिप असेल किंवा फोकससारखी असेल किंवा स्ट्रॅटर्जी असेल, तर यासारख्या संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत. किंवा प्राइसिंग स्ट्रॅटर्जी असेल, या संकल्पना याच्यामध्ये मांडलेल्या आहेत की तुम्ही कॉस्ट लीडरशिप करा. तुम्ही जर कॉस्ट लीडरशिप केली तर तुम्हाला स्पर्धकापासून घाबरायची गरज नाही, उलट तुम्हाला स्पर्धक घाबरतील आणि तुम्ही त्याचे फायदे उठवत जाल. प्राईस स्ट्रॅटर्जी आहे, याच्यामध्ये तुमची जर किंमत अतिशय योग्य असेल आणि क्वालिटी तशा पद्धतीची असेल तर तुम्हाला स्पर्धकांनी घाबरला पाहिजे, तुम्ही स्पर्धकाला घाबरायची गरज नाही. किंवा फोकस की जगातल्या सर्व मार्केटवरती तुम्ही ॲट ए टाईम कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. जगातले सर्व ग्राहक तुम्ही एका वेळेला काबीज करू शकत नाही, सर्व वयोगटातील करू शकत नाही, सर्व उत्पन्न गटातील करू शकत नाही. तर सर्व देशातील सर्व ग्राहक तुम्हाला न मिळवण्यापेक्षा तुम्ही काही ठिकाणच्या ग्राहकावरती फोकस करा आणि त्या ठिकाणचे मात्र 100% ग्राहक तुम्ही काबीज करा. त्याच्यासाठी फोकस नावाची लक्ष केंद्रित व्यूहरचना अशी स्ट्रॅटर्जी त्यांनी मांडलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला 3 महत्त्वाच्या लोकांच्या संपूर्ण नाही तर काही पार्टचा त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनच्या अभ्यासाचा आहे. कारण हे सगळे अतिशय मोठे व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे. आणि ज्यावेळेला आपण एका युनिटमध्ये त्याचा एक सब टॉपिक म्हणून ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला त्यांच्या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास करणं इथं अपेक्षित नाही आणि तेवढंच शक्यही नाही. मग त्याच्यामध्ये वेळ असेल किंवा आपल्या मार्काचा विषय असेल किंवा आपल्याला फक्त काय करायचं आहे की त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्याची तोंड ओळख या ठिकाणी करून घ्यायची आहे. तर त्या अनुषंगाने आपण थोडक्यात या पहिल्या युनिटमध्ये कॉन्ट्रीब्युशन टू द मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस याच्यामध्ये हा भाग आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपण दुसऱ्या युनिटकडे जातो आहे. दुसरं युनिट जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्या आता तुम्ही नाव तुमच्यासमोर आलं असेल, इमोशनल अँड सोशल इंटेलिजन्स इन मॅनेजमेंट. बरोबर. आपण इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता म्हणतो आणि इमोशनल म्हणजे भावनिक, सोशल म्हणजे सामाजिक आपल्या लक्षात येतं
म्हणजे भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता व्यवस्थापनामधील आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. आता व्यवस्थापनातले हा जरी शब्द थोडासा बाजूला ठेवला तर इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्ता ही खूप महत्त्वाची आहे. बुद्धिमत्ता जी आहे ती बुद्धिमत्ता आपल्याला फक्त अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किंवा टॅलेंटच्या दृष्टिकोनातून एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं नाही किंवा परीक्षेत मार्क किती पडले त्याच्या आधारे बुद्धिमत्ता असं नाही. ती अकॅडमिक तुमची इंटेलिजन्स झाली, पण तुमची भावनिक बुद्धिमत्ता ही खूप महत्त्वाची आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे व्यवस्थापन म्हणजे इतर लोकांच्याकडून काम करवून घेणं. आता काम करवून आपण म्हणत नाही, बरोबर, लोकांच्या बरोबर काम करत राहणं किंवा लोकांच्या समवेत आपण काम करत राहणं हा त्या ठिकाणी व्यवस्थापनाचा नवीन उद्देश किंवा व्याख्या आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. तर इमोशनल इंटेलिजन्स ही काय कन्सेप्ट आहे, आपल्याला डॅनियल गोलमन नावाचा आपल्याला एक शास्त्रज्ञ माहिती आहे. त्यांनी ह्या संकल्पना प्रथमतः आपल्या जगामध्ये मांडलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल आपण डिटेल त्याचं लक्षात घेणारच आहोत. परंतु भावनिक बुद्धिमत्तेचे कॉम्पोनंट्स काय असावेत त्याचाही आपल्याला, कॉम्पोनंट्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेचे घटक, त्या घटकांचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास आहे. आपण लोकांच्या बरोबर काम करत असताना लोकांच्या भावना कशा प्रकारच्या आहेत, कोणत्या वेळेला कशा प्रकारच्या भावना उत्पन्न होतात आणि कोणत्या भावनेला आपण कोणत्या भावनेनं प्रत्युत्तर दिलं पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ इमोशनल इंटेलिजन्स इन लीडरशिप, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की नेतृत्व आपण करत असताना आपल्याला इतरांच्या सगळ्या भावनांचा या ठिकाणी विचार करावा लागतो, त्या भावनांचा सन्मान करावा लागतो आणि त्या भावनेच्या आधारावरतीच आपल्याला आपला नेतृत्वाचा जो काही विकास आहे तो विकास करावा लागतो. म्हणजे आत्तापर्यंत आपण फर्स्ट इयरला ज्या वेळेला लिडरशिप स्टाईल्स शिकलो किंवा क्वालिटीज ऑफ लिडरशिप शिकलो, त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की नेतृत्वाकडं धैर्य असावं, नेतृत्वाकडं चिकाटी असावी, नेतृत्वाला आदर्श असावा, त्याला स्वतः काम करावं लागलं तर तेही करून दाखवता आलं पाहिजे वगैरे वगैरे. अनेक आपण तुम्ही मला 40-50 संपूर्ण बोर्डवर भरून आपण गुण लिहिलेले होते, तुम्ही मला सांगितले होते, ते सगळे मी बोर्डवरती लिहिलेले होते. आपल्याला माहीत आहे ते एवढे गुण त्याच्याकडे असावेत, प्रामाणिक असावा वगैरे वगैरे, संयम असावी, सहनशीलता असावे, अनेक जेवढे काही जे आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये गुण बघतो तेवढे सगळे गुण आपल्या लीडर्सकडे असावेत असं म्हणतो. परंतु आता हे जर तुम्ही लक्षात घेतला, हा टॉपिक जर लक्षात घेतला की त्याची भावनिक बुद्धिमत्ता कशी आहे, बरोबर, त्याचा बुद्ध्यांक कसा आहे, बुद्ध्यांक वेगळा तो कॅल्क्युलेट करता येतो, तशी इमोशनल इंटेलिजन्ससुद्धा कॅल्क्युलेट करता येते, परंतु कॅल्क्युलेशन वेगळं आणि प्रत्यक्षात असणं वेगळं. कारण भावना जी असते ना प्रत्येक क्षणाला चेंज होत असते, ते काही कायमस्वरूपी असत नाही. त्यामुळं ज्या वेळेला तो एखादा व्यक्ती प्रमुख म्हणून किंवा नेतृत्व करत असतो त्यावेळेला त्याच्या नेतृत्वाचा गुणाचा विकास होत असताना किंवा त्याचे गुण विकसित होत असताना त्याला भावनिक बुद्धिमत्तेचा निश्चितपणे आधार घ्यावा लागतो. म्हणून हा अभ्यास आपल्याला या ठिकाणी घातलेला आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेज ऑफ इमोशनल इंटेलिजन्स, जसे इमोशनल इंटेलिजन्सचे फायदे आहेत, आपल्याला बेनिफिट आहेत, तसे काही दोषसुद्धा आहेत. त्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास या ठिकाणी जो आहे तो इमोशनल इंटेलिजन्स स्किल्स. आता मी फक्त असं म्हणू शकत नाही, आता मी तुम्हाला लेक्चर देतो आहे आणि तुम्ही ऐकताय, तुम्ही किती मनापासून ऐकताय हे मला आज समजू शकत नाही, पण ज्या वेळेला आपली वर्गात रेग्युलर तुमच्या उपस्थितीमध्ये लेक्चर्स व्हायची त्यावेळेला तुम्ही ऐकताय, कुणाचं लक्ष आहे कुणाचं लक्ष नाही, कोण फक्त पाहतंय परंतु त्याचं मन दुसरीकडेच आहे, हे सगळं मला पाहिल्यानंतर लक्षात येत होतं. म्हणजे तुमच्या त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तुमच्या भावना काय उत्पन्न होत आहेत, तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐकताय का, तुमचं एकाग्रता झालेली आहे का, हे सगळं मला लक्षात येत होतं. किंवा एखादा प्रश्न मी तुम्हाला मध्ये विचारू शकतो, तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला विचारत होता, हे सगळं होत होतं. परंतु आता ऑनलाईनच्या या लेक्चरच्या पद्धतीमध्ये आपल्याला एकमेकांना काहीच त्या ठिकाणी विचारांचं आदानप्रदान करता येत नाही. तर या ठिकाणची भावना कशी लक्षात घ्यायची,
तर तुम्ही आता हे सगळं मनापासून अगदी चांगल्या प्रकारे ऐकताय, हीच भावना मनात ठेवून मी मनापासून जे तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करतोय. तर तर हे इमोशनल इंटेलिजन्सचं स्किल आहे. म्हणजे आपली भावनिक बुद्धिमत्ता कशी डेव्हलप करायची, त्याचा विकास कसा करायचा, याबद्दलची अनेक प्रकारची स्किल असतात. आता स्किल्स जी आहेत ती मेजॉरिटी दोन प्रकारची स्किल असतात, एक सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल. तर इमोशनल इंटेलिजन्स हे जे आहे हे सॉफ्ट स्किल याच्या अंडर येतं आणि म्हणून ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप करावं लागतं. हार्ड स्किल्स जे असतात ना ती फार वेगळ्या पद्धतीची असतात आणि त्याचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी येत नाही. म्हणजे कॉम्प्युटरचा सेट आहे तो तयार करणं किंवा एखादा मेकॅनिक असणं, त्याच्याकडे ते म्हणजे एखादी गाडी फार चांगल्या पद्धतीत दुरुस्ती करत असेल तर ते हार्ड स्किल आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे का बघा. आणि सॉफ्ट स्किलमध्ये तुम्ही कम्युनिकेशन अतिशय चांगल्या पद्धतीने बोलताय. ज्यावेळेला दुसऱ्याशी फोनवर बोलताय त्यावेळेला 20-25 मिनटं तुम्ही ज्यावेळेला बोलत असताय त्यावेळेला 25 मिनटं पुढचा व्यक्ती ऐकून घेतोय, हे सुद्धा एक आपल्या कम्युनिकेशनचं महत्त्वाचं स्किलच आहे की त्याशिवाय तो 25 मिनटं तुमचं कसं ऐकून घेणार. म्हणून जर काही लोकांना फोनवर 2 मिनटंसुद्धा व्यवस्थित बोलता येत नाही किंवा पहिल्यांदा आपण फोन करतो इकडून त्याला पुढच्यालाच विचारतो हॅलो कोण बोलते. आता तुम्ही फोन कोणाला केला आहे तोच बोलणार ना, किंवा दुसरं तुम्हाला जर शंका आल्या असेल तर तुम्ही त्याला विचारू शकता. म्हणजे हे जे काही मॅनर्स आणि एटिकेट्स आपल्या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये असतात ते शिकणं म्हणजे त्याचं स्किल अवगत करणं. मी तुम्हाला कम्युनिकेशन हा टॉपिक शिकवत असताना सांगितलं की आपल्या सगळ्यांचं कम्युनिकेशन इतकं वीक आहे आणि कोणताही व्यक्ती ज्यावेळेला व्यवस्थापक म्हणून काम करत असतो तर त्याच्यामध्ये जो व्यवस्थापन तज्ज्ञ पिगोरस नावाचा व्यक्ती आहे तो पिगोरस काय म्हणतो की आपला सगळा वेळ जो आहे त्यातला 70% वेळ हा कम्युनिकेशनमध्ये जात असतो. म्हणून व्यवस्थापकाकडं कम्युनिकेशन स्किल हे अतिशय चांगल्या पद्धतीनं असावं लागतं. आता हे जसं कम्युनिकेशन स्किल चांगलं असावं लागतं तसं तुमच्याकडं आता इमोशनल इंटेलिजन्सचं स्किलसुद्धा चांगल्या पद्धतीनं असायला हवं. की तुमच्या हाताखाली 60, 70, 100, 200, 5,000 लोक काम करतात. त्या 5,000 लोकांचं तुम्ही कशा पद्धतीनं मॅनेजमेंट करताय, त्या सगळ्यांच्या भावनेचा कसा कदर करताय, ह्या गोष्टी आता व्यवस्थापनामध्ये मित्रांनो महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण हा विषयाला जो काही नाव आहे मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस हे खरोखर सार्थ आणि योग्य आहे आणि त्याला अनुसरूनच आपण याच्यामध्ये टॉपिक इन्क्लूड केलेले आहेत. आता त्यानंतर जो दुसरा भाग या दुसऱ्या युनिटमधला आहे तो सोशल इंटेलिजन्स. फक्त भावनिक बुद्धिमत्ता लक्षात घेऊन चालत नाही तर सामाजिक बुद्धिमत्तासुद्धा लक्षात घेऊ शकते. म्हणजे काम करत असताना एखाद्या व्यक्तीची भावना काय आहे हे आपण बघतोच, तशाच पद्धतीने एखादं काम करत असताना याचा समाजावरती कसा परिणाम होईल, किती चांगला होईल किती वाईट होईल, किंवा समाज हे गोष्ट केल्यानंतर समाज त्याला काय म्हणेल, समाज त्याला काय प्रत्युत्तर देईल किंवा समाज त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन देईल, ह्याचासुद्धा विचार आपण एखादं कार्य करण्यापूर्वी करायचा आहे. त्यामुळं सोशल इंटेलिजन्स हा सुद्धा आता मॅनेजमेंटमध्ये एक महत्त्वाचा भाग बनून राहिलेला आहे. फक्त इंटेलिजन्स राहिलं नाही तर इंटेलिजन्स नंतर काय आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, कृत्रिम बुद्धिमत्ता. आता त्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स आलं, त्यानंतर सोशल इंटेलिजन्स आलं. भविष्यात आणि कुठले कुठले इंटेलिजन्स येतील हे तुम्हालाच आता माहिती असणार आहे. त्यानंतर सोशल इंटेलिजन्सची कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायची आहे, इम्पॉर्टन्स अभ्यासायचं आहे, ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस अभ्यासायचे आहेत. आणि शेवटी जो भाग दिलेला आहे तो मॉडर्न ऑफ इमोशनल अँड सोशल इंटेलिजन्स आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स, म्हणजे तुम्हाला फक्त हे थेरॉटिकल अभ्यासा असं सांगितलेलं नाही तर याच्या संदर्भात असणारे विविध प्रकारचे मॉडेल्स, मग इमोशनल इंटेलिजन्सचे मॉडेल्स वेगळे आहेत, सोशल इंटेलिजन्सचे मॉडेल्स वेगळे आहेत. तर या टॉपिकच्या अंतर्गत आपल्याला अतिशय महत्त्वाचा अतिशय इंटरेस्टिंग अशा स्वरूपाचा अभ्यास या दुसऱ्या आपल्या युनिटमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करायचा आहे. तर आजच्या या तासाला आपण सिलेबस लक्षात घेत असताना आणि आपल्या या वर्षीचे जे 6 विषय आहेत ते लक्षात घेत असताना आपण पहिले युनिट जे लक्षात घेतलं ते कॉन्ट्रिब्युशन टू मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट आहे आणि
3 लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. कॉन्ट्रीब्युशन ऑफ विजय गोविंदराजन, कॉन्ट्रीब्युशन ऑफ CK प्रल्हाद, कॉन्ट्रीब्युशन ऑफ मायकल पोर्टर. तर हे पहिल्या युनिटमध्ये आहे. आणि दुसरं युनिट जे आपलं आहे ते इमोशनल आणि सोशल इंटेलिजन्स इन मॅनेजमेंट. असे 2 महत्त्वाचे युनिट आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला आहेत. आता उद्याच्या तासाला आपण 3ऱ्या आणि 4थ्या युनिटचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता शेवटी समारोप करत असताना आपण हे लक्षात घेतलं असेल की या दोन्ही युनिट तुमच्यासमोर या ठिकाणी होते, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट केले असेल. नोट केले नसतील तरीसुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी जे टेलिग्रामची लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला सिलेबसची जी कॉपी आहे ती पाठवून देईन. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. परंतु तुम्ही शिकत असताना किंवा माझंही ऐकत असताना तुमच्यासमोर असतो त्यावेळेला तुम्ही वही आणि पेन घेऊन बसणं आवश्यक आहे. ज्या वेळेला आता हा सिलेबसचा भाग आहे सोडून द्या, पण ज्या वेळेला पुढं आपण रितसर अभ्यासक्रमाला सुरुवात करू त्यावेळेला काही शब्द किंवा काही पॉईंट्स तुम्हाला नोट्स करून ठेवावे लागतील. कारण एका आठवड्याचं लेक्चर झाल्यानंतर आपण एक क्विज घेणार आहोत. ते क्विज तुम्हाला सोडवायचे आहेत आणि ती क्विज सोडवण्यासाठी तुम्ही जे काही पॉईंट्स नोट करून ठेवले ते उपयोगी पडतील आणि पुढच्या अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टी उपयोगी ठरतील. अर्थात आपलं नेहमीप्रमाणे या विषयाचं सुद्धा आता एक नव्हे तर 2 पुस्तकं येणार आहेत. एक तर पुस्तक आपण पूर्ण लिहिलेलं आहे, दुसऱ्या पुस्तका एकामध्ये आपला एक टॉपिक आहेत. तर हे पुस्तकंसुद्धा आपल्याला यथा अवकाश उपलब्ध होतील. पण तोपर्यंत आपण जे काय आपल्याला महत्त्वाचं वाटतं एक शॉर्ट किंवा मिनी नोट्स म्हणून तुम्ही ते लिहून ठेवू शकता, लिहून ठेवायला हवीत. त्याशिवाय प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर एक फीडबॅक कम अटेंडन्सचा फॉर्म येतो आहे, तो दररोजच्या दररोज भरणं आवश्यक आहे. तुम्ही आजचा फॉर्म उद्या भरून चालणार नाही. आजचा फॉर्म उद्या भरला तर तो उद्याचा अटेंडन्स लागणार तुम्हाला. तुम्ही जरी आजची तारीख उद्या घातली तरीसुद्धा तो उद्याचा लागणार नाही, कारण आमच्याकडे तर रेकॉर्डला ते 5 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी येणार, 6 तारखेला येणार. तर त्या दिवशीच तो फॉर्म भरणं आवश्यक आहे. 2 मिनिटाचा कालावधी त्यासाठी लागतो, तरच तुमचा अटेंडन्स त्या ठिकाणी गृहीत धरला जाणार आहे. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. तुम्ही आता TYला आहात. TY होऊन तुम्ही चांगल्या पद्धतीनं एक सुज्ञ नागरिक म्हणून बाहेर पडणार आहात. तर काही जबाबदाऱ्या तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही हे जे माझं लेक्चर ज्या चॅनेलवरून पाहताय ते चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. ते चॅनेल सबस्क्राईब केलं तर आणखी आपल्याला बेटर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध होईल. म्हणून चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज या ठिकाणी आपण थांबतोय. तुम्ही माझं हे लेक्चर अगदी मनापासून शांतपणे एकाग्र होऊन ऐकलं असेल, याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.